मॉर्निंग आशाताई. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा आपल्या ज्ञानप्रबोधिनी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, या पाठीमागे मी जो काही व्हिडिओ टाकला होता तर त्याखाली बऱ्याच आशाताईंच्या कमेंट आल्या की ताई हा व्हिडिओ कंटिन्यू करा किंवा यापुढची माहिती आम्हाला पाठवा. तर त्याच अनुषंगाने त्यापुढील हा व्हिडिओ असणार आहे. यामध्ये देखील सर्व जे काही महत्त्वाचे मुद्दे वगैरे आहेत ते कवर झालेले नाहीत. त्यामुळे यापुढचे जे काही मुद्दे असतील तर त्यासाठी देखील तुम्ही कमेंट करा. तशा जास्तीत जास्त कमेंट जर आल्या तर तुमच्या कमेंट विचारात घेऊन यापुढील व्हिडिओ देखील तुमच्यापर्यंत पाठवला जाईल. चला तर मग जराही वेळ न घालवता सुरू करू आपण आपला आजचा व्हिडिओ. तर बघा, एका वाक्यात उत्तरे द्या. तर प्रश्न पहिला बघा कसा आहे. RCH नंबर किती अंकी असतो व कोणासाठी असतो? तर RCH नंबर हा 12 अंकी असतो व तो गरोदर मातेसाठी आणि बालकासाठी असतो. CHOचा फुल फॉर्म काय आहे? CHOचा फुल फॉर्म कम्युनिटी हेल्थ ऑफिसर, त्यालाच मराठीतून आपण समुदाय आरोग्य अधिकारी असे देखील म्हणतो. HWC अंतर्गत आशा सेविकेला किती शीर्षका अंतर्गत मोबदला अदा केला जातो आणि किती? तर HWCमध्ये 15 शीर्षका अंतर्गत आशांना 1000 रुपये इतका मोबदला अदा केला जातो. FEMLIS सॉफ्टवेअरचा वापर कशासाठी केला जातो? तर FEMLIS सॉफ्टवेअरचा उपयोग कुटुंब नियोजनासाठी लागणाऱ्या सामुग्रीचे नियोजन, मागणी, वितरण आणि साहित्याचे व्यवस्थापन यासाठी केला जातो. मात्रा ॲप्लिकेशनचा वापर कशासाठी केला जातो? मात्रा ॲप्लिकेशनचा वापर माता व बालसंगोपनासाठी म्हणजेच मातृत्व, नवजात आणि बाल आरोग्यासाठी केला जातो. तर यापुढील अतिशय महत्त्वाचा व प्रश्न म्हणजे केस स्टडी. तर यामध्ये आपल्याला एक केस आपल्यासमोर दिली जाते आणि आशा स्वयंसेविका या नात्याने आपण त्याखाली जे काही प्रश्न विचारले जातात त्याची उत्तरे द्यायची असतात. तर यावेळेची केस बघा. नांदगावमध्ये एक गरोदर स्त्री 12 आठवड्याच्या आत तपासणीसाठी आरोग्यवर्धिनी केंद्रात आली. तिची नोंदणी माता बाल संगोपन कार्डवर करण्यात आली. ती नोंद गावची सासूरवासीन असल्यामुळे तिची नोंदणी RCH पोर्टलला करण्यात आली. तिला RCH पोर्टलचा 12 अंकी नंबर माता बाल संगोपन कार्डला टाकण्यात आला. तिला गरोदरपणाच्या तपासणीसाठी दरमहा बोलवण्यात आले. गरोदर मातेची तपासणी CHO यांनी केली. ANM यांनी लघवी रक्त तपासण्या केल्या. प्रश्न बघा, गरोदर माता नोंदणी प्रथम कशावर केली? तर आपल्याला माहिती आहे, ज्यावेळेस आपल्या उपकेंद्रामध्ये किंवा आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये एखादी गरोदर माता 12 आठवड्याच्या आतमध्ये आपण बोलावून घेतो तर तिची नोंदणी सर्वप्रथम आपण माता बाल संरक्षण किंवा संगोपन कार्डवरती करतो. तर हिची देखील नोंदणी, गरोदर माता नोंदणी प्रथम माता बाल संगोपन कार्डवर केली. गरोदरपणाची नोंद कोणत्या पोर्टलवर करण्यात आली? तर आपल्याला माहितीच आहे की आपण गरोदरपणाची जी काही नोंदणी आहे ती ऑनलाईन नोंदणी आहे ते आपण RCH पोर्टलवरती करतो. तर गरोदर माता तपासणीसाठी कुठे आली? तर गरोदर माता तपासणीसाठी कधी आली? तर गरोदर माता ही तपासणीसाठी 12 आठवड्याच्या आत आली. आणि गरोदर माता तपासणीसाठी कुठे आली? तर गरोदर माता ही तपासणीसाठी आरोग्यवर्धिनी केंद्रात आली. तर गरोदर मातेची तपासणी कोणी केली? तर गरोदर मातेची तपासणी CHO यांनी केली. तर बघा, यातील सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे आपण जी काही गरोदर स्त्री आहे तर तिला, गरोदर महिलेला 12 आठवड्याच्या आतमध्ये आपल्या आरोग्यवर्धिनी केंद्रावरती बोलवून प्रथम तिची नोंदणी माता बाल संगोपन कार्डवर करायची आहे. जर ती सासूरवाशीन असेल तर तिची RCH पोर्टलला नोंदणी करून 12 अंकी RCH नंबर प्राप्त करायचा आहे. आणि तिची नोंदणी झाल्याच्या नंतर तिची तपासणी वगैरे दर महिन्याला तिला बोलवायचं आहे. तर CHO मार्फत त्यांची तपासणी करून घ्यायची आहे. तर तिच्या टेस्ट वगैरे सगळ्या असतील त्या देखील आपण करून घ्यायच्या आहेत. यापुढील व्हिडिओ हवा असेल तर तसं कमेंट करून नक्की पाठवा. धन्यवाद ताई. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका.